सर गुड मॉर्निंग मित्रांनो. हिला आज बाहेर बांधले. दूध पिऊन झाल्यानंतर हिला बाहेर बांधलं होतं. तिथंच पाटीत खायला ठेवलं होतं. बाकी सगळ्यांना मी सकाळी कालची गवताची कुट्टी टाकली होती. आणि आज सकाळी मी बादलची चक्कर आणली होती. म्हणजे इकडं रानातच 1-2 चक्कर आणल्या. त्याच्या खाली आपलं सगळ्यात शेवटचं शेत आहे ना, डाळिंबाच्या खाली पण तिकडं नेलं होतं बादलला 2 वेळेस. आणि मग नंतर त्याला पाय बांधले नाही तर चरायला बांधलं. आज पाय बांधायची पण गरज नव्हती त्याला, पण पायामध्ये जरा जास्त अंतर ठेवलं आज. म्हटलं मोकळं, कारण की सकाळी थोडं चक्कर मारून आणली ना त्याला, मग तो मस्ती नाही करत. नाही तर पाय नाही बांधले ना, मग तो मस्तीमध्ये ते मेक ज्याला मी बांधले ना, तर ते मेक उपटतो. मग त्याच्यामुळं पाय बांधायचे, मग गपचूप खातो पण. मस्त शांत खातो येतो. तर मित्रांनो, इथलं जे गांडूळ खात होतं ना, तर ह्यांनी ते आदरकीला टाकलेले पप्पांनी. आपल्याला नवीन शेण तर इथं टाकायचेच, पण आता जेव्हा वेळ भेटेन तवा. पण तोपर्यंत इथलं गांडूळ खत उचलून टाकले. आणि आज दिवसभर थोडं पाऊस चालू आहे, म्हणजे भूरभूर चालू आहे. तर बादलची मी जागा बदलली. अलीकडं होता पलीकडे बांधलाय, भिजलाय पण तो. पण आता काय करणार, दिवसभर बघा असा पाऊस चालू आहे. म्हणजे सध्या पण थोडी भूरभूर चालू आहे. तर असा हात थोडं ओलं होतं. आता मी घरातून आलो आहे ना, तर त्याच्यामुळं नाही बरं का. नाही तर थोड्या वेळाने मग हातावर पाणीच असतं, असं होतं. आणि आता बादलला बांधले अलीकडं तर पलीकडं बांधलंय. बाकी कोणाला चारा बांधला नाही बरं का आज. कारण काय होतं, बादलचे पाय बांधले आहेत ना, तर त्याच्यामुळे तो जास्त तुडवत नाही. तर बाकीचे गुरं मग गवत तुडवतातच जास्त. तर त्याच्यामुळे चरायला कोणीच बांधलं नाही. फक्त गवळ्या सकाळी बांधलं होतं, तर त्याला पण नंतर जागेवर घेतलं, कारण की पाऊस सुरू आहे थोडंसं. परत आज पण आपण काठातून गवत आणले. आणि आता वार सुटलेलं, झाडं हलतात. तुम्हाला दाखवता ह्याला सीताफळ कसे आले ते. हे बघा, इथे एक सीताफळ आहे. परत हे पलीकडं दुसरं सीताफळ आहे. आपल्याकडे असे 2-3 झाड आहेत. तेव्हा तिकडं एक झाड आहे बरं का. ते पलीकडे एक झाड आहे, इथे एक झाड आहे. आपण पलीकडच्याला सीताफळ बघू इथल्याला. हे पेरूचं तर काय उपयोग ना. पेरू लई येतात बरं का, पण खराबच होते. त्याला फवारणी नाही, काय नाही ना, कार बसले होते. पण सीताफळ तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं सीताफळ आहे. परत मध्ये बघितलं ना, तर मध्ये भरपूर सीताफळ आहेत ह्या झाडाला. इकडं खाली पण आहेत, इकडे काही बघा, इथं आहे काही. बऱ्यापैकी म्हणजे भरपूर आपल्याला घरी खाण्यासाठी भरपूर सीताफळ आहे त्या झाडाला. मी आज दुपारी थोडं बाहेर गेलो होतो. तर बैलगाडीतलं गवत जे कालचं होतं ना, तर ते बघा ते कुट्टीसमोर खाली करून घेतलं होतं. आणि आज पाऊस चालू आहे, तर त्याच्यामुळे थोडं कमी गवत आणले, तरी भरपूर आणले बरं का त्या तुलनेत. तर एवढं ते गवत आणलेलं आहे आज पण काटणातल्या शेतातून. म्हणजे रोज आणायचं चालू आहे गवत. आता शेतातले पण काही कामं नाहीत ना, तर त्याच्यामुळं मग ऊसातल्या शेतातलं गवत आणायचं. आणि आता लाईटचा थोडासा घोटाळा झाला होता, म्हणजे डिपीत फ्यूज गेले. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईपर्यंत आता कुठलीच म्हणजे लाईटच नाही सध्याला. तर त्याच्यामुळं थोडा वेळ वाट बघायची लाईटीची. लाईट आली ना, मग ह्यांना खाली टाकायचं. गव्हाणींनी कच्ची साफ करून घेतली, कारण की सध्याला हे तर थोडं राहतंच बरं का. हे वाळलेलं पान वगैरे जे कुजलेलं असतं समजा थोडंफार वगैरे, तर ते असं थोडं राहतंच गव्हाणीत. नाही तर बाकी मग गुरं दुसरं काही जास्त वेस्टेज ठेवत नाहीत गव्हाणीत. सगळं क्लिअर करून घेतले. आणि त्यांना आता भूक लागली, संध्याकाळचं खायला टाकायचेच. म्हणजे दिवस मळत आपण 4 वाजता खायला टाकतो ना, 4-5 वाजता, तर ते खायला टाकायचे. आता सध्याला 4:30 वाजलेत. आपण लाईटीचीच वाट बघतो. म्हणजे लाईटीचा घोटाळा व्यवस्थित झाला ना, कोणी फ्यूज टाकलं तर मग कुट्टी करून टाकायची. आणि कोणी नाही फ्यूज टाकलं तर मग ते गवत आहे ना, तर ते आडकी त्याने कट करून टाकायचं. ते कट करून छोटाले विथ म्हणजे अर्धा फुटाचे तुकडे यांना खायला टाकायचे. सगळे खायचीच वाट बघतात. तर शेवटी ना, हे एवढाले तुकडे करावे लागले आणि मग नंतरच टाकावं लागलं. कारण की लाईट आली पण घोटाळाच निघाला नाही. म्हणजे कोणी फ्यूजच नाही टाकलं डेपीत. आणि सध्याला कोणी टाकणार पण नाही, कारण की पाऊस चालू आहे ना, तर ओलं राहतं. म्हणजे पाऊस काय मोठा नाही, छोटाच आहे. बघा समोर कसं ब्लर दिसतंय. म्हणजे पाऊस थोडाच आहे. रस्ता ओला झाला आहे, पण लाईटीकडे कोणी जाणारच नाही. मग इथं बघा असा चारा कट करायचं चालू आहे. तेवढं कट करायचं. आणि मग ती मी कॅरेट मध्ये भरून टाकतोय.
हे ह्याच्यात काय होतं, चारा वेस्ट पण होतं बरं का, म्हणजे वायाला बिले जातो. असं टाकल्यानंतर गुरं जरा साईडला टून केलं की मग परत खाली गाळतात वगैरे. तर एवढ्याला आणि हा चारा एकदम जास्त टाकून पण जमत नाही. गुरं ह्याच्यातले शेंडे निवडून आधी खातात. त्यामुळे बघा थोडंच टाकावं लागतो.